अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समिती आयोजित महारुद्र याग श्री क्षेत्र रामेश्वरम येथे संपन्न होत आहे। या कार्यक्रमाची तिथी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 12 डिसेंबर, 13 डिसेंबर, 14 डिसेंबर अशी त्रयोदिनी रामेश्वरम क्षेत्रामध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे। या महारुद्र यागामध्ये भारत सरकारने ज्यांना पद्मश्री दिलेला आहे असे पद्मश्री पोपटराव पवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती श्री महंत प्रेम मूर्ती कृष्णकांत दास महाराज अयोध्या हनुमानगड, त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण गुरुवारी प्रकाश महाराज बोधले अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समिती, त्याबरोबर श्री हरिभक्तीपरायण जयनाथ महाराज औसेकर क्षेत्र पंढरपूर मंदिर समिती प्रमुख असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर संत मंडळी, त्याचबरोबर इस्कॉन या संस्थेचे रुक्मिणीदास महाराज छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर आगाव या संस्थेच्या सुनीता पाटील इंगळे मंडळींचा समवेत हा तिसरा महारुद्र याग रामेश्वरम येथे संपन्न होत आहे। याकरिता संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या प्रांतातून अनेक भक्त मंडळी या महारुद्र यागामध्ये सहभाग घेतात। महारुद्र यागाचा संकल्प करण्याचं कारण आज एवढंच आहे की भारत हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं याकरिता साधू संतांनी प्रयत्न केले। वर्तमान काळामध्ये आपण एक छोटासा प्रयत्न करू। कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत हा राष्ट्रभक्तीचा महारुद्र याग आपण करण्याचा संकल्प केलेला आहे। त्यानिमित्ताने येणाऱ्या 14 डिसेंबरला हा महारुद्र याग रामेश्वरम या क्षेत्रामध्ये त्याची पूर्णाहुती आणि तिसरी संत परिषद यावर्षी संपन्न होत आहे। आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमास उपस्थित राहा।